ओळख आली. श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव खूपच अलौकिक आहे. भगवते वसुदेवय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जळगाव येथील रहिवासी असलेल्या दादांचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मला आलेले स्वामींचे खूप दिव्य अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, 2019 पासनं मी स्वामींच्या सेवेत आलेलो आहोत. मला आता खूप खंत वाटते की मी खूप लेट स्वामींच्या सेवेत आलो. पण म्हणतात ना, जेव्हा नशिबात असतं, जेव्हा भाग्यात असतं, तेव्हाच महाराजांचे आपल्या जीवनामध्ये आगमन होते. तोपर्यंत आगमन होऊ शकत नाही. माझ्या बाबतीत देखील असंच झालं. मी सर्व बाजूने खूप वेढलेलो होतो. माझ्या 2 बहिणी, आई वडील आणि मी, असं आमचं छोटंसं कुटुंब. त्यामध्ये काय झालं की करोनामध्ये माझी नोकरी वगैरे सर्व काही गेलं. त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये, सर्व जबाबदारी माझ्यावरतीच. कारण माझे वडील हे अपंग असल्यामुळे ते काही काम करू शकत नव्हते. आई महाराजांची सेवा करायची, पण मी कधी सेवा केली नाही. पण ज्यावेळेस माझी करोनामध्ये नोकरी गेली, त्यावेळेस मला काय करावं तेच कळत नव्हतं. मग आईने मला सांगितलं की तू एकदा महाराजांना विनंती कर आणि महाराजांची सेवा कर, बघ काय होतं ते. तसंच मग मी आईने सांगितल्याप्रमाणे केलं. मी फक्त महाराजांची एक माळ जपली आणि मनोमन त्यांना विनंती केली की मला जॉब मिळू द्या. जर मला जॉब मिळाला तर मी तुमची मरेपर्यंत चरण सोडणार नाही, तुमची अखंडित सेवा मी करेल, असं मी त्यांना वचन दिलं. आणि त्यानंतर काय आश्चर्य, गुरुवारीच मला जॉब मिळाला. त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि आईने सांगितलं की ही सर्व काही महाराजांची किमया आहे, महाराजांमुळे हे झालं. आणि मला विश्वास बसला की खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी. कारण अगोदर मी खूप प्रयत्न केले होते, खूप झकडत होतो, पण मला जॉब काही मिळत नव्हता. पण मी जे महाराजांना वचन दिलं होतं ते वचन मी पाळण्याचा खूप प्रयत्न केला आणि ते वचन महाराजांनी माझ्याकडून पाळून घेतलं. त्यानंतर अखंडितपणे मी महाराजांची सेवा करू लागलो. स्वामी सेवेचं एवढं वेळ लागलं की कधी मी स्वामींचा झालो हे मलाच कळालं नाही. कारण एक एक प्रश्न असे सुटत गेले. कर्जही खूप झालेलं होतं. त्यामुळे कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी ज्या काही लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा आहे त्या सेवा मी करू लागलो. आईचीही सेवा चालू होती, बहिणीही सेवा करत होत्या. आणि स्वामी कृपेने माझ्या बहिणींचंही लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर बहिणीही छान घरी दिल्या. त्यांचंही काही टेन्शन राहिलं नाही. आता जे टेन्शन होतं ते माझ्या लग्नाचं टेन्शन. पण मला कुणाचे स्थळ वगैरे काही येत नव्हतं. आईची सेवा माझ्या लग्नासाठी सुरू होती. आणि महाराजांनी असं काही निवेदन केलं ना की ते निवेदन बघून तुम्ही देखील थक्क व्हाल. कारण मी माझा बायोडाटा देखील तयार केलेला नव्हता. आमच्या नात्यातलीच मुलगी होती आणि त्यांचं स्थळ समोरून आम्हाला आलं. आईने मला न विचारतात हो म्हणून सांगितलं. आईने सांगितलं की मी या स्थळाला हो म्हटली आहे, तुझं काही आहे का. मी माझ्या आईवडिलांच्या विरोधात कधीच जात नाही. कारण त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट सहन केलेले आहे. मला लहानचं मोठं खूप कष्टाने केलं आहे, मोलमजुरी करून केलेलं आहे. त्यांच्या कष्टाची किंमत मला आहे. त्यामुळे मी आईच्या होकारात मुलगी न बघताच हो म्हटलं. आणि स्वामी कृपेने आमचं लग्न शॉर्टकट पद्धतीने झालं आणि खूप छान कमी खर्चामध्ये माझं स्वामींनी लग्न देखील करून घेतलं. मी पूर्ण सेटल झालो, बहिणींचे लग्न झाले, सर्व काही. पण म्हणतात ना की दुःख, आयुष्याचे भोग ते भोगूनच संपावे लागतात. त्यामध्ये महाराज देखील हस्तक्षेप करू शकत नाही. पण महाराज जिथे खूप मोठं काहीतरी घडणार असतं तिथे छोटं नक्की करतात. असंच काहीतरी माझ्या बाबतीत झालं. माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला. अटॅक आल्यानंतर आम्ही घरी कोणीच नव्हतं. माझी आई एकटीच घरी होती. वडील खूप घाबरले, कसतरी करू लागले आणि त्यांना पूर्णपणे घामाने ओलेचिंब झाले. आईने मला कॉल केला. आईला मी एकच सांगितलं, त्यांच्या नाडीवरती महाराजांचा तारक मंत्र म्हण, तोपर्यंत मी येतोच आहे. असं मी धावपळ महाराजांचं नामस्मरण करीत मी आलो. आईने तोपर्यंत तारक मंत्र घेतला. आई रडत होती. मी घरी आलो तर आमच्या घरचे जिथे आजूबाजूचे जे लोक होते ते सर्वजण जमा झालेले होते. मी 10 ते 15 मिनटामध्येच घरी पोचलो. माझ्या वडिलांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये नेताना गाडीमध्ये मी देखील महामृत्युंजय मंत्राचा जप वडिलांच्या नाडीवरती सुरूच ठेवला. डॉक्टरांना गेलो, तिथे त्यांना ॲडमिट केलं. ICUमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. खूप भीती वाटत होती.
त्यांचं सर्व काही झालं, व्यवस्थित टेस्ट वगैरे झाल्या आणि बघितलं. डॉक्टर म्हटले आणखी 10 मिनिट जरी उशीर झाला असता तर तुमचे वडील हे गेले असते, पण देवाचीच काहीतरी कृपा, त्यांचं आयुष्य आणखी असेल म्हणून ते वाचले असं म्हटले. मी म्हटलं की आयुष्य जरी नसलं तरी पण माझ्या स्वामी आईने नक्कीच त्यांना वाचवलं आहे. कारण जिथे महाराजांचं अधिष्ठान असतं, जिथे महाराजांची सेवा होते, तिथे कुठलीच निगेटिव्हिटी काहीच करू शकत नाही. कारण आमच्या घरामध्ये कंटिन्यू 24 तास तारक मंत्र सुरू असतो. मी जे काही जप युनिट आहे त्यामध्ये जप काउंटरमध्ये ज्यामध्ये महाराजांचा तारक मंत्र कंटिन्यू घरामध्ये लावून ठेवतो, त्यामुळे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आमच्या घरामध्ये ही कंटिन्यू सुरूच असते. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आता मी जो अनुभव सांगणार आहे तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे नक्कीच उभे राहणार आहे. कारण काय झालं की माझी जी पत्नी आहे, 2025ची ही गोष्ट आहे, डिसेंबर महिना होता 2025. त्यामध्ये काय झालं स्वामी भक्तांनो, माझी पत्नी ही खूप छान स्वभावाची, सर्व काही व्यवस्थित. आम्ही शेतामध्ये काम करून सर्व करत होतो. ती शेतात काम करायची, मी नोकरीला जायचो. पण अचानकपणे तिला जे काही आमची प्रेग्नेन्सी राहिलेली होती त्या प्रेग्नेन्सीमध्ये डॉक्टरांनी जेव्हा सोनोग्राफी केली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी काही बाळाला आपण हे करतो, बाळाला सर्व काही अन्नपुरवठा वगैरे तिथून आईच्या तिथून नाळेतून जातं, तिथे ते जी शीर आहे तिथे त्यामध्ये ब्लॉकेज आलेला आहे, तिथे एक गाठ तयार झालेली आहे, त्यामुळे बाळाला धोका आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. आम्ही खूप घाबरलो की आता काय करायचं. खूप मोठं टेन्शन पुढे उभे राहिलं. पण समोर महाराज होते. मी महाराजांशी खूप भांडतोही, रडतोही, बोलतोही. महाराज माझ्या कंटिन्यू आसपास आहे असं मला कंटिन्यू वाटत असतं. मला जर काही वाटलं ना तर मी महाराजांना मनातून खूप हाक मारतो आणि महाराज मला तसेच मार्गदर्शन करतात. आणि महाराजांच्या कृपेने आत्तापर्यंत माझा एकही निर्णय महाराजांनी चुकू दिला नाही. त्यांच्यावरती विश्वास ठेवून जो निर्णय मी घेतला त्यामध्ये मला आत्तापर्यंत सफलताच आलेली आहे. अपयश एकाही निर्णयामध्ये आलेलं नाही. आता हा निर्णय खूप मोठा होता. डॉक्टरांनी सांगितलं की आता याच्यामध्ये जर टॅबलेटनी हे जर जिरली गाठ तर ठीक आहे, नाहीतर बाळाच्या जीवाला धोका आहे, आईला देखील धोका आहे असं त्यांनी सांगितलं. मला महाराजांवरती पूर्ण विश्वास होता. मग मी लगेच टॅबलेट वगैरे घेऊन आलो. महाराजांना सर्व काही परिस्थिती सांगितली, त्यांना सर्व सांगितलं असं असं आहे आणि आजपासून मी गुरुचरित्र पारायण करायला बसणार आहे. मग मी काय करायचो की एक ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचो. त्या ग्लासमध्ये माझा उजवा जो हात आहे तो हात ग्लासवरती मी ठेवायचो आणि गुरुचरित्र खूप मनोभावे मी पठण करायचो. आणि महाराजांचीही माझ्यावरती खूप कृपा. महाराजांनी मला त्या क्षणी खूप छान दर्शन देखील दिले. कारण माझा याचा जो काही माझा याचा पारायणाचा दुसरा दिवस होता, त्या दिवशी आमच्या देवघरामध्ये एक फुलपाखरू येऊन बसलं. मी म्हटलं की असंच आलं असेल, पण या अगोदर कधीही कुठलंच फुलपाखरू काहीच घरामध्ये आलं नाही आणि आता कसं घरामध्ये आलं हाही खूप प्रश्न होता. आणि ते फुलपाखरू घरातून कधीच बाहेर गेलं नाही, ते तिथेच देवघरामध्ये बसून राहिलं. माझं वाचन होईपर्यंत कंटिन्यू बसून राहायचं, नंतर उठायचं. देवपूजा करताना मी त्याला उचलून बाजूला ठेवायचो. त्यानंतर वस्त्र अंथरून देवपूजा झाल्यानंतर मी पुन्हा त्याला उचलून देवघरामध्ये ठेवत होतो. असा माझा दिनक्रम चालू होता. खूप छान वाटत होतं. आणि ते तीर्थ मी जे बनवत होतो ते तीर्थ माझ्या पत्नीला मी पिण्यासाठी देत होतो. आणि माझं पारायण खूप छान संपन्न झालं. आरती महाआरती झाली, त्यानंतर एक जोडी जीव घातली, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, सर्व व्यवस्थित झालं. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला जाणार होतो कारण गोळ्या संपणार होत्या. डॉक्टर हे आपलं जे काही सोनोग्राफी आहे ती करून बघणार होते. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला गेलो. इथे गेल्यानंतर डॉक्टर येण्यासाठी वेळ होता. आम्ही 12 ते 1 वाजता हॉस्पिटलला पोचलो असून डॉक्टर 4 वाजता येणार होते. तोपर्यंत वेट करायचा होता. माझ्या पत्नीला मी एकच सांगितलं, पोटावरती तोपर्यंत हात ठेव आणि कंटिन्यू तारक मंत्र तू म्हणत राहा. आणि माझंही नामस्मरण चालू होतं. त्या दरम्यान 2 तास आम्ही दोघांनी ती सेवा केली. तिने देखील कंटिन्यू तारक मंत्र म्हटली, मीही नामस्मरण केलं. 4-4:30 वाजता डॉक्टर आले आणि त्यांनी मग सोनोग्राफी वगैरे केली, सर्व काही बघितलं. आणि ज्यावेळेस सोनोग्राफी केली त्यावेळेस डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटलं, आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणे ही मिरॅकल आहे, खरंच अशक्य आहे ही गोष्ट. कारण जी गाठ त्यांना तिथं दिसत होती ती गाठ थोडी देखील नाही, ती जे कशी नॉर्मल जे असतं तसं होतं. आणि विशेष म्हणजे बाळाची वाढ देखील खूप छान झालेली होती. डॉक्टर देखील म्हटले
खूप म्हणजे खूप विशेष आहे. कारण ती गाठ जी दिसत होती ती कुठे दिसली नाही. त्यावेळेस मी म्हटलं हा फक्त महाराजांचा चमत्कार आहे. महाराजांची केलेली सेवा, त्यांचा केलेला धावा हा कधीही वाया जात नाही. अशक्य असणारी गोष्ट शक्य करतात आणि स्वामींच्या कृपेने माझ्या मिसेसची डिलिव्हरी झाली आणि मला मुलगा झाला, तो देखील गुरुवारीच झाला. मला खूप आनंद झाला. सर्वप्रथम मी पेढे जे घेऊन गेलो ते स्वामींच्या मठामध्ये घेऊन गेलो आणि स्वामींना ते पेढे दिले. त्या दिवशी जेव्हा मी मठात गेलो, स्वामींना पेढे ठेवले, त्या दिवशी महाराज जणू काय माझ्याकडे बघून हसत होते. मला असं भासत होतं की महाराज हसत आहे आणि मी तिथे नतमस्तक झालो, महाराजांना पेढे दिले आणि त्यानंतर सर्वांना खूप आनंद झाला. आम्ही व्यवस्थित गेलो. पण जेव्हा बाळ 12-13 दिवसाचं झालं, त्यानंतर जेव्हा घरी आम्ही होतो, त्यानंतर अचानक त्याला फ्लेवर आला आणि त्याचं पोट देखील दुखत होतं. ते खूप रडत होता. काय झालं काहीच कळेना. जेव्हा हॉस्पिटलला गेलो त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की बाळाला कावीळ झाली आहे. असं म्हटल्यानंतर थोडेसे लक्षण काविळीचे दिसत आहे, त्याला आपण थोड्या दिवस काचेमध्ये ठेवूया असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळेस पुन्हा एकदा टेन्शनचं काम. पण महाराजांवरती विश्वास आहेच, महाराज आहेत, कशाला टेन्शन घ्यायचं. असंच मग हॉस्पिटलला फक्त महाराजांना सांगितलं की परिस्थिती एवढी नाही, फक्त बिल वगैरे जास्त होऊ देऊ नका, असं स्वामींना कळकळून विनंती केली आणि तारक मंत्राची सेवा वगैरे सुरूच होती. आणि त्यामध्ये 2च दिवस डॉक्टरांनी माझ्या मुलाला ठेवलं. त्यानंतर ते म्हणे एकदम व्यवस्थित झालं. आम्ही घरी आलो आणि मुलगाही व्यवस्थित झाला. आज माझा मुलगा एकदम व्यवस्थित ठणठणीत. त्यानंतर पुन्हा कधीच हॉस्पिटलला गेलो नाही, काहीच नाही, एकदम व्यवस्थित, सर्व काही व्यवस्थित. माझे मिसेस देखील व्यवस्थित. आज माझं घर जे आहे ते स्वामी कृपेने आहे. मला माझ्या घराचं स्वप्न देखील महाराजांनी पूर्ण केलं. मला स्वप्नात देखील वाटत नव्हतं की माझं स्वतःचं घर होईल म्हणून, पण ते घर महाराजांनी करून घेतलं. ही फक्त स्वामींची किमया आहे. जेव्हापासून स्वामी माझ्या जीवनात आले ना, तेव्हापासून माझं पूर्ण जीवन बदलून गेलं. माझी परिस्थिती ही खूप चेंज झाली. खूप कर्जाचा डोंगर होता, पण आता जे काही कर्ज आहे ते डोक्यावरचं खांद्यावरती महाराजांनी उतरवलेलं आहे. जेव्हा अक्कलकोटला जातो ना, तेव्हा खूप भरून पावल्यासारखं वाटतं. 7-8 तासाचा प्रवास करून मी जेव्हा अक्कलकोटमध्ये पोचतो, त्यानंतर रूममध्ये जातो, फ्रेश वगैरे होतो आणि जेव्हा आम्ही महाराजांचं दर्शन घेतो, जिथे वटवृक्ष आहे तिथे जाऊन दर्शन घेतो, त्यावेळेस माझा पूर्ण थकवा हा नाहीसा होतो. तिथे एक वेगळीच ऊर्जा उत्पन्न झालेली आहे. कारण 22 वर्ष महाराजांचा तिथे सहवास लाभलेला आहे. महाराजांचं तिथे अस्तित्व आहे हे महाराज प्रत्येक क्षणोक्षणी दाखवून देतात. दरवर्षी माझा दिनक्रम आहे. 1 वर्षांनी मी जातो आणि 2 दिवस तिथे राहून सेवा करतो. महाराजांची तिथे झाडून घेण्याचं काम, जे काही माझ्या वाटेला येईल ते काम महाराज माझ्याकडून जे करून घेतील ते काम करण्याचा मी तिथे प्रयत्न करतो आणि त्याच याने महाराजांनी माझं जीवन हे खूप आनंदित बनवलेलं आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.